नीति को गैर आदिवासी समुदाय को अनुसूचित जनजाति श्रेणी में गुरुवार को 25 सितंबर को दोपहर 2 बजे के बीच शामिल नहीं किया जाना चाहिए। इस मांग के लिए इसके एक विरोध मार्च निकाला है और ऐतिहासिक, सामाजिक और कानूनी मामलों को समझाते हुए उप विभागीय अधिकारी दारवा के माध्यम से महाराष्ट्र के माननीय राज्यपाल को एक निवेदन सौंपा है। अपने निवेदन में आदिवासी आरक्षण संरक्षण कार्यवाही समिति हमारे माध्यम से महाराष्ट्र के मूल आदिवासी समुदाय के सदस्य सरकार का ध्यान आकर्षित करना चाहते हैं कि वर्तमान में कुछ संगठन बंजारा समुदाय को अनुसूचित जनजाति श्रेणी में शामिल करने की मांग कर रहे हैं। इस हैदराबाद राजपत्र या पुराने के लिए एक दस्तावेजी आधार प्रदान करने का प्रयास किया जा रहा है, लेकिन ये एक स्पष्ट ऐतिहासिक तथ्य है कि बंजारा समुदाय को भारत सरकार की आधिकारिक जनगणना रिपोर्ट में कभी भी अनुसूचित जनजाति में शामिल नहीं किया गया है। इस प्रकार उन्होंने अपने बयान में सामाजिक, ऐतिहासिक और कानूनी मुद्दों का उल्लेख करते हुए कहा कि गैर आदिवासी समुदाय को अनुसूचित जनजाति में शामिल नहीं किया जाना चाहिए। इस मांग को लेकर उप विभागीय अधिकारी दारवा को एक निवेदन सौंपा गया है। इस निवेदन के समय आदिवासी आरक्षण संरक्षण संघर्ष समिति के कार्यकर्ता और समुदाय के लोग बड़ी संख्या में मौजूद थे। त्याच्यामुळे आपण सर्वजण ज्या पद्धतीने एकत्र आलो, एकजुटीनं राहिलो, अशाच पद्धतीनं आपल्याला 10 ऑक्टोबरला जिल्ह्याच्या ठिकाणी यायचं आहे। आणि म्हणून तुम्ही बहादर कार्यकर्ते, बहादर आदिवासीचे सेवक, बहादर आदिवासीचे लेकरं आणि जसं राणी दुर्गावतीने जो काही संघर्ष केला, असे आमच्या आया बहिणी या सर्वजण मिळून या ठिकाणी आलो। आम्ही जिल्ह्याचे एक पदाधिकारी म्हणून राजू भाऊ चांदेकर, त्याच्यानंतर जिल्ह्याची सर्व टीम, तुमच्या जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले, सर्व कार्यकर्ते उपस्थित झाले। आणि म्हणून आज आपल्या निवेदनाचा कार्यक्रम आज यशस्वी झाला, म्हणून तुमचे सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार। आणि सर्वांनी अशाच पद्धतीने आपापल्या घरी आता जायचं आहे। आमचा आदिवासी समाज हा आजही खोऱ्यामध्ये फार दारिद्र्याचं जीवन जगत आहे। हे सर्व इथले जे प्रस्तावित लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहीत असताना, सगळ्या जमातींना माहीत असताना, सगळ्या जातींना माहीत असताना आमच्यावर घुसखोरीचं एवढं मोठं संकट, जे बलाढ्य समाज आहे, जे सर्व गोष्टीनं सक्षम समाज आहे, हा समाज आदिवासीमध्ये येण्याची मागणी करत आहे। आधीच आम्ही उपाशी आहोत, आजच आमच्यावर या सरकारचं लक्ष नाही आहे। आज आम्ही एवढ्या दारिद्र्यात आहोत की आमच्या खेड्यापाड्यामध्ये आजही रस्ते नाल्या नाही आहेत। एवढ्या दारिद्र्यात जीवन जगत असताना बलाढ्य समाज जर आमच्या ताटातलं आरक्षण मागत असत आणि ह्या सरकारनं जर दिलं तर आमचे किती मोठे हाल होईल। आदिवासी समाजाचं यांच्यावर लक्ष नाही आहे। म्हणून माझी या महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी एक विनंती आहे की तुम्ही साहेब आदिवासी समाजावर विचार करा, आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकासाचा विचार करा, आदिवासी समाजामध्ये कुणांनाही टाकू नका। जर तुम्ही जर आदिवासी समाजामध्ये या गरीब समाजामध्ये जर टाकाल तर आदिवासी समाज हा त्याच्यावर अन्याय होईल। आदिवासी समाज हा गरीब आहे आणि तो जर एक वेळा जर उठला तर आदिवासी समाज हा आग्यामोह आहे। आग्यामोहला जर तुम्ही उठवलं तर हा तुम्हाला सोडणार नाही। आग्यामोह तुमचा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही। तुमचे आमदार, तुमचे मंत्री, तुमचा तिथे खासदार तुमचं उद्ध्वस्त केल्याशिवाय आदिवासी सोडणार नाही। कारण का आदिवासी हा इतिहासामध्ये आदिवासी हाच इंग्रजांशी लढाई केलेला समाज आहे। अशिक्षित असल्यामुळे त्यांचा इतिहास नाही आहे। आता आमचे लोक सुशिक्षित आहेत। जर आमच्या आदिवासीवर अन्याय केला तर नवीन इतिहास घडला जाईल आणि तो इतिहास लिहिला जाईल, हे माझं माननीय मुख्यमंत्री साहेबांना आव्हान आहे। समाजामध्ये कोणत्याही जातीला आरक्षण देऊ नका, यासाठी आम्ही हे आमच्या हक्काचं पत्रक आहे। हे 10 तारखेचं यवतमाळचा जो मोर्चा, आम्हाला यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, यवतमाळ जिल्ह्याचा जो मोर्चा आहे तो लाखोच्या संख्येनं व्हावा, आमच्या आदिवासी बांधवापर्यंत हा निरोप जावा, संदेश जावा, म्हणून हे परिपत्रक आम्ही हा 10 ऑक्टोबर 2025 रोजी 12 वाजता पोस्टल ग्राउंड येथून सुरू होणारा हा मोर्चा आहे आणि लाखोच्या संख्येनं हा मोर्चा होणार आहे। त्या आदिवासीची ताकद आम्ही या सरकारला दाखवून देणार। तर आदिवासी